नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, हे डेली आपलं करंट अफेअर्सचं सेशन आहे। जर तुम्ही डेली हे सेशन बघत असाल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली लेक्चरचे नोटिफिकेशन मिळत जाईल। लेक्चर सुरू करण्यापूर्वी बघा मित्रांनो, आपल्याकडे वेगवेगळ्या परीक्षांसाठी आपण अभ्यास मित्राने वेगवेगळ्या बॅचेस जे आहेत ते सुरू केलेले आहेत। या सगळ्या बॅचेस मध्ये लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स सगळं इन्क्लूड असणार आहे। परीक्षेनुसार या बॅचेस आहे, जसे की राज्यसेवा पूर्व परीक्षेची विजयश्री बॅच आहे, कंबाईन गट क पूर्व परीक्षेची लक्ष्य बॅच आहे, त्याचबरोबर कंबाईन गट ब व गट क प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यूची फाउंडेशन बॅच आहे, कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच आहे, राज्यसेवेची सुद्धा फाउंडेशन बॅच आहे, तसेच सरळ सेवा परीक्षेच्या बॅचेस सुद्धा आहे। बघा मित्रांनो, या बॅचेस जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर तुम्हाला अभ्यास मित्राचा ऍप डाउनलोड करू शकता तुम्ही, ठीक आहे। त्यामध्ये बॅचेस व्यतिरिक्त सेपरेट टेस्ट सिरीज किंवा सेपरेट नोट्स सुद्धा तुम्ही इथं परचेस करू शकता। त्याचबरोबर आपलं इंस्टाचं पेज आणि टेलिग्रामचं चॅनल जे त्याला फॉलो करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल, अभ्यासविषयक रील्स बघायला मिळत जाईल। सुरुवात करूया 21 मार्च रोजीच्या करंट अफेअर्सला। पहिला क्वेश्चन आहे, 10व्या रायसीना डायलॉग 2025 चं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? तर आशिया खंडाशी संबंधित एक महत्त्वाचा डायलॉग आहे, ज्याला रायसीना डायलॉग म्हणून ओळखलं जातं। तर याचं आयोजन जे आहे मित्रांनो, ते नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, ठीक आहे। तर रायसीना डायलॉग चर्चेमध्ये असतो, कितवा या तर 10वा रायसीना डायलॉग आहे, लक्षात ठेवायचं आहे, नवी दिल्लीमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेलं आहे। मार्च मध्ये 17 ते 19 मार्च दरम्यान याचं आयोजन झालेलं आहे। रायसीना संवादाचे उद्दिष्ट जे आहे ते आशिया खंडाची एकात्मतेसाठी आणि आशियाचा उर्वरित जगाशी उत्तम समन्वय म्हणजे कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, ठीक आहे। आणि आपण जर बघितलं इंटिग्रिटीसाठी आशिया खंडाचा हा जो संवाद आहे, रायसीना डायलॉग जो आहे तो आयोजित करण्यात येत असतो दरवर्षी। मग यावर्षी 10वा रायसीना डायलॉग आयोजित करण्यात आला होता। याला आपण प्रमुख पाहुणे न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांना आमंत्रित केलेलं आहे, ठीक आहे। तर अतिशय महत्त्वाचं आहे, याचं आयोजन भारताचं परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन या दोघांनी मिळून केलेलं आहे। यावर्षीची थीम होती कालचक्र पीपल पीस प्लॅनेट, अशी याची थीम होती। आवृत्ती आहे 10वी। यानंतर दुसरा क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, गृहमंत्री अमित शहा यांनी लचित बोरफुकन पोलीस अकादमीचं उद्घाटन कुठे केलेलं आहे? तर लचित बोरफुकन हे जर नाव तुम्ही बघितलं तर आपल्याकडे जसं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ठीक आहे, यांनी जसं मुघलांविरोधात लढा दिला होता, तसं आसाममध्ये लचित बोरफुकन यांनी मुघलांविरोधात लढा दिला होता। ओहम साम्राज्यामध्ये सेनापती होते ते। आपण जर बघितलं मग आसाम याचं उत्तर असेल गोलाघाट आसाम या ठिकाणी लचित बोरफुकन पोलीस अकादमी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे, ठीक आहे। बघा मित्रांनो, याचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं आहे। पोलीस दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ही अकादमी स्थापन करण्यात आलेली आहे। बघा मित्रांनो, 1761 मध्ये सराई घाटची लढाई झाली होती मुघल आणि ओहम साम्राज्यामध्ये, तर त्यामध्ये त्यांनी मुघलांचा पराभव केला होता, ठीक आहे। तर आपण जर बघितलं तर लचित बोरफुकन हे ओहम साम्राज्याचे महत्त्वाचे सेनापती होते। मग यांचे पुतळे वगैरे आसाममध्ये तुम्हाला बऱ्यापैकी बघायला मिळतील। मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आसाममध्ये ओहम साम्राज्याची जी दफनभूमी त्याला अलीकडे काय मिळालेलं आहे? तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये ऍड करण्यात आलेले। त्याला एक विशिष्ट नावाने ओळखलं जातं दफनभूमीला, तर ते नाव काय हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। तिसरा क्वेश्चन आहे, वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2025 मध्ये पदक तालिकेमध्ये कोण अव्वल आहे? आता बघा मित्रांनो, आपण वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्सचं आयोजन कुठं करण्यात आलं यावर काल क्वेश्चन बघितला होता, त्याचं उत्तर होतं नवी दिल्लीमध्ये आयोजन करण्यात आलं। आता त्याच्यामध्ये अव्वल स्थानावर कोण आलेले आहेत? अव्वल स्थानाला आलेला आहे मित्रांनो भारत, ठीक आहे। तर आपण जर बघितलं तर वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्सचं आयोजन जे आहे तर ते नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं होतं। आणि यामध्ये जर बघितलं तर ही जी 12वी आवृत्ती आहे एकूणातील, यामध्ये भारताने सगळ्यात जास्त 134 पदकं जिंकलेली आहे। 2 नंबरला चीन राहिलेले 75 पदकं आणि 3 नंबरला अमेरिका राहिलेले 75 पदकांसह। मग आपण जर बघितलं भारताने 134 पदकं जिंकली, ज्यामध्ये 45 सुवर्ण पदक, 40 रौप्य पदक आणि 49 कांस्य पदकांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो। यानंतर मार्च 2025 मध्ये पुरुष गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी हॉकी इंडिया बलबीर सिंग वरिष्ठ पुरस्कार जो आहे, ठीक आहे,
बलबीर सिंग सिनियर अवॉर्ड म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं 2024चा. तर तो कोणाला देण्यात आलेला आहे पुरुषांमध्ये? हा अवॉर्ड मिळाला आहे मित्रांनो हरमनप्रीत सिंह यांना. ठीक आहे, हरमनप्रीत सिंगला हा अवॉर्ड मिळालेला आहे. महिलांमध्ये हा अवॉर्ड कोणाला मिळाला? तर सविता पुनिया यांना महिलांमध्ये हा अवॉर्ड मिळालेला आहे. यानंतर जर बघितलं तर हॉकी इंडियाने हा दिलेला पुरस्कार आहे. आपण जर बघितलं बलबीर सिंग हे महान हॉकी खेळाडू होते, त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. 5वा क्वेश्चन बघा मित्रांनो, राष्ट्रीय लसीकरण दिवस जो आहे 2025चा, तर तो कधी सेलिब्रेट करण्यात आला? राष्ट्रीय लसीकरण दिवस मित्रांनो 16 मार्च रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. हा दिवस आपण 1995 पासून 16 मार्च रोजी सेलिब्रेट करतो. तर लसीकरणाचं महत्व आणि त्याबाबत जागरूकता वाढवणं यासाठी हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. आता महत्वाचे दिवस आणि त्याचे थीम सुद्धा बघूया. ठीक आहे, शून्य भेदभाव दिवस 1 मार्च, याची थीम होती वी स्टँड टुगेदर. जागतिक नागरिक संरक्षण दिन 1 मार्च, याची थीम होती सिव्हिल डिफेन्स गॅरंटी ऑफ सिक्युरिटी ऑफ द पॉप्युलेशन. त्यानंतर जागतिक सीग्रास दिवस 1 मार्च. त्यानंतर जागतिक वन्यजीव दिवस 3 मार्च, याची थीम होती मित्रांनो वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन फायनान्स इन्व्हेस्टिंग इन पीपल अँड प्लॅनेट. यानंतर जागतिक श्रवण दिन 3 मार्च, याची थीम होती इयर अँड हिअरिंग केअर फॉर ऑल. त्यानंतर 54वा राष्ट्रीय सुरक्षा दिन 4 मार्च, याची थीम होती सेफ्टी अँड वेलफेअर आर इसेन्शियल फॉर डेव्हलप इंडिया. त्यानंतर आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिन 5 मार्च. 7वा जन औषधी सप्ताह जो आहे तो 1 ते 7 मार्च मध्ये सेलिब्रेट करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च, याची थीम होती ॲक्सलेट ॲक्शन. 54वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह 4 मार्च ते 10 मार्च मध्ये सेलिब्रेट करण्यात आला. याची थीम होती सेफ्टी वेलबिंग क्रुशल फॉर विकसित भारत. नो स्मोकिंग डे 12 मार्च. जागतिक किडनी दिवस 13 मार्च. जागतिक किडनी दिवसाची थीम होती आर यू युअर किडनी ओके डिटेक्ट अर्ली प्रोटेक्ट किडनी हेल्थ. जागतिक झोप दिन आपण याला म्हणूया वर्ल्ड स्लीप डे 14 मार्च. मेक स्लीप हेल्थ प्रायोरिटी. आणि आपण जर बघितलं इथं कोणता दिवस आहे गणित ठीक आहे, हा दिवस आपण याला मला एक्झॅक्ट कळलं नाही हे कोणतं टायपिंग मिस्टेक झाली वाटतं. ठीक आहे, तर हा दिवस आपण मी उद्याच्या सेशन मध्ये कव्हर करतो. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. 6वा क्वेश्चन आहे, कोणत्या 3 देशांनी मार्च 2025 मध्ये ओमानच्या आखातामध्ये मरीन सिक्युरिटी बेल्ट 2025 नावाचा नौदल सराव केला आहे? तर बघा मित्रांनो, मरीन सिक्युरिटी बेल्ट हा जो आहे एक युद्ध सराव आहे नौदलाचा, हा ओमानच्या आखातामध्ये कुणी केलेला आहे? तर बघा मित्रांनो, हा युद्ध सराव इराण, चीन आणि रशिया यांच्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. कुणाकुणामध्ये? इराण, चीन आणि रशिया. ठीक आहे, मरीन सिक्युरिटी बेल्ट नावाचा हा युद्ध सराव आहे. सागरी सुरक्षेला चालना देणे त्यांच्या देशांच्या यासाठी हा युद्ध सराव आयोजित करण्यात येतो. ठीक आहे, 2018 मध्ये पहिल्यांदा हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता. आता लष्करी युद्ध सराव बघूया. भारत आणि अमेरिकेमध्ये युद्ध अभ्यास नावाचा लष्करी युद्ध सराव होतो. भारत आणि ओमानमध्ये अल नजाह. बोंगो सागर भारत आणि बांगलादेशमध्ये होतो. भारत आणि थायलंडमध्ये मैत्री नावाचा युद्ध सराव होतो. भारत आणि श्रीलंकेमध्ये मित्रशक्ती नावाचा युद्ध सराव होतो. भारत आणि उझबेकिस्तानमध्ये डस्ट लीग. एक्स टायगर ट्रायम्फ भारत आणि अमेरिकेमध्ये होतो. धर्मा गार्डियन भारत आणि जपान. जिमेक्स भारत आणि जपान. मित्रशक्ती मी तुम्हाला सांगितलं. मलबार युद्ध सराव क्वाडचे जे 4 देश आहे त्यामध्ये होतो, भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका. सिम्बेक्स भारत आणि सिंगापूर आणि काजिंद भारत आणि कझाकिस्तान मध्ये होतो. त्याचबरोबर नौदलाचा वरून युद्ध सराव भारत आणि फ्रान्स. शक्ती युद्ध सराव भारत आणि फ्रान्स. गरुड युद्ध सराव आपण जर बघितलं तर एअरफोर्सचा भारत आणि फ्रान्स. नसीम अल बहर भारत आणि ओमान. ईस्टर्न ब्रिज 7 भारत आणि ओमान. त्यानंतर लिबरल पॉवर एक्सरसाइज भारत आणि मलेशिया. यानंतर 7वा क्वेश्चन आहे, मार्च 2025 मध्ये गोल्ड मर्क्युरी नावाची संस्था आहे, तिच्या मार्फत देण्यात येणारा गोल्ड मर्क्युरी अवॉर्ड 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर बघा मित्रांनो, गोल्ड मर्क्युरी नावाची संस्था गोल्ड मर्क्युरी अवॉर्ड देते आणि 2025 चा अवॉर्ड जो आहे मित्रांनो तो मिळालेला आहे दलाई लामा यांना. जे लोक समाजसेवा मानवतेसाठी काम करतात त्यांना हा अवॉर्ड दिला जातो. यावर्षी दलाई लामा यांना गोल्ड मर्क्युरी अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. हा अवॉर्ड जर बघितलं तर 31 मार्च रोजी त्यांच्या निवासस्थानी म्हणजे धर्मशाळेमध्ये एक कार्यक्रम घेतला जाईल आणि तिथं हा अवॉर्ड त्यांना प्रदान करण्यात येईल. तर गोल्ड मर्क्युरी इंटरनॅशनल या संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो.
मानवतेच्या सेवेत उत्कृष्ट योगदान करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. 8वा क्वेश्चन आहे, 20व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोण अव्वल स्थान पटकवले आहे? कोणी अव्वल स्थान पटकवलेले आहे? तर कोणती चॅम्पियनशिप? राष्ट्रीय युवा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप. या राष्ट्रीय युवा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये हरियाणाने पहिलं स्थान जे आहे मित्रांनो ते पटकवलेलं आहे. महाराष्ट्र या ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये 3ऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. बघा 10 ते 12 मार्च या दरम्यान पटना बिहारमध्ये या राष्ट्रीय युवा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप कितवी आवृत्ती? तर 20वी आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. ठीक आहे मित्रांनो, तर युवा खेळाडूंना त्यांच्या खेळाची प्रतिभा किंवा त्यांच्यातलं टॅलेंट दाखवण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय युवा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचं आयोजन केलं जातं. यामध्ये 26 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील खेळाडूंनी जवळपास 500 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये सगळ्यात जास्त पदकं जी ती हरियाणाने जिंकली 87. ठीक आहे, 87 गुण मिळाले हरियाणाला. उत्तर प्रदेशला 51, महाराष्ट्राला 46 गुण. मग 87 गुण मिळाले म्हणून हरियाणा पहिल्या क्रमांकावर, महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर राहिलेले, उत्तर प्रदेश 2ऱ्या क्रमांकावर. यानंतर मार्च 2025 मध्ये क्यूएस नावाची एक संस्था आहे, तुम्हाला माहित असेल बघा. तर या संस्थेने जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2025 मध्ये यांनी दिलेल्या क्रमवारीत कोणती भारतीय सर्वोच्च संस्था आहे? ठीक आहे, आपण जर बघितलं तर क्यूएस नावाच्या संस्थेने जागतिक विद्यापीठ क्रमवारी जाहीर केली, ज्यामध्ये 1 नंबरला संस्था आहे MIT. ठीक आहे, MIT म्हणजे आपल्या इथलं नाही, अमेरिकेतलं MIT. ठीक आहे, मग भारताची कोणती इन्स्टिट्यूट या रँकिंग मध्ये सगळ्यात टॉपला आहे? ठीक आहे, भारतात. ठीक आहे, भारतातल्या विद्यापीठांच्या बाबतीत विचार केला तर भारतातलं इंडियन स्कूल ऑफ मायनिंग धनबाद हे जे काही विद्यापीठ आहे हे सगळ्यात टॉपला आहे. ठीक आहे, भारतामध्ये. आपण जर बघितलं तर खाण आणि खनिज अभियांत्रिकी शाखेत या संस्थेचा जागतिक स्तरावर 20वा क्रमांक आहे. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं, भारतातील सगळ्यात टॉपचं विद्यापीठ. आपण जर बघितलं तर ठीक आहे, अव्वल 50 मध्ये एक खाजगी संस्था सुद्धा आहे, सविता इन्स्टिट्यूट, जी चेन्नईची आहे, जे डेंटिस्टची आपण बघितलं तर ते एक कॉलेज आहे. ठीक आहे, यानंतर या क्यूएसच्या रँकिंग मध्ये सगळ्यात टॉपला आहे MIT विद्यापीठ, जे आपल्याला युनायटेड स्टेट्स मध्ये बघायला मिळतं. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ज्याचा फुल फॉर्म आहे. 2 नंबरला आहे इम्पेरियल कॉलेज जे लंडन मध्ये आहे, आणि 3 नंबरला आहे हार्वर्ड अँड ऑक्सफर्ड विद्यापीठ. यानंतर मार्च 2025 मध्ये 7वा हॉकी इंडिया जमनलाल शर्मा पुरस्कार 2024 या पुरस्कारानं कोणाला इथं हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? कोणाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर प्रसार भारतीला हॉकी इंडिया जमनलाल शर्मा पुरस्कार मिळालेला आहे 2024चा. तर या नावात हॉकी असल्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे, प्रसार भारती जे आहे तर त्याला हा पुरस्कार मार्च 2025 मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला, आणि 7व्या वार्षिक हॉकी इंडिया पुरस्कार सोहळ्यामध्ये हॉकी इंडिया जमनलाल पुरस्कार 2024 न प्रसार भारतीला सन्मानित करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, आता हॉकीचं जे काही आपण म्हणूया, हॉकीचा जो काही प्रचार झालेला आहे त्यामध्ये प्रसार भारती, आता काही मुलांना वाटेल हॉकी आणि प्रसार भारती, हॉकी नावामुळे कन्फ्युज नाही व्हायचं. हॉकीच्या वाढीसाठी प्रसार भारती रेडिओचा खूप मोठं योगदान आहे, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं यांचं कनेक्शन आहे. नाही तर कसं वाटतं की हॉकीचा पुरस्कार एका संस्थेला का मिळाला? ठीक आहे, तर यांचं कनेक्शन काय आहे, तर रेडिओचा मोठा रोल आहे की हॉकी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, म्हणून हा पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. भारतीय हॉकीच्या संवर्धन आणि विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो, हॉकी इंडिया जमनलाल शर्मा पुरस्कार. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हॉकीचं जे काही कव्हरेज आहे ते प्रसार भारती माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं जातं. प्रसार भारतीचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. 1997 रोजी प्रसार भारतीची स्थापना झाली होती. 23 नोव्हेंबर 1997 ला नवनीत कुमार सहगल हे अध्यक्ष आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं प्रसार भारती भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक प्रसारण संस्था आहे. आपण जर बघितलं प्रसार भारती मार्फतच दूरदर्शन चॅनल सुद्धा चालवलं जातं टीव्हीवर, तर हे सुद्धा लक्षात ठेवा. फक्त रेडिओच नाही तर टीव्हीच्या माध्यमातून सुद्धा इथं काय केलं जातं, तर न्यूज जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवले जातात. ठीक आहे, वेगवेगळे कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवले जातात. आता काही महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान बघून घेऊया. एंजेला स्वामी यांनी मिसेस युनिव्हर्स 2025 हा किताब जिंकलेला आहे. 2025 चा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड जो आहे आयफा अवॉर्ड,
तर यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार लापता लेडीजला मिळालेला आहे. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2025 जो आहे तो इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस हैदराबादला मिळालेला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सर्वोत्कृष्ट झाकी उत्तर प्रदेशची ठरलेली आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मनु भाकर, डी.के. हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार यांना मिळालेले आहे. 82व्या वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर ड्रामा पुरस्कार द ब्रुटालिस्टला मिळालेला आहे. प्रतिष्ठित महाराजा हरिसिंग पुरस्कार जो आहे तो लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांना मिळालेला आहे. कोणाला गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट अवॉर्ड जो आहे तो मिळालेला आहे तर उर्वशी सिन्हा यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. हिंदी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला? गगन गिल यांना. आणि फिजी देशाचा सर्वोच्च सन्मान जो आहे कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी द्रौपदी मुर्मू यांना मिळालेला आहे. ऑपरेशनल कार्यक्षमता आणि किफायतशीरता वाढवण्यासाठी कोणत्या संस्थेने UNAT इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे? तर कोणत्याही कामामध्ये बघा मित्रांनो, कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि आपण असं म्हणूया की किफायतशीरता म्हणजे काय, शीरता म्हणजे काय, तर कोणतीही काम जर महाग पैशात होत असेल म्हणजे खूप जास्त पैशात होत असेल तर ते कमी पैशात करून घेणं म्हणजे किफायतशीर त्याला आपण म्हणतो साध्या भाषेत. तर यासाठी UNAT इनिशिएटिव्ह कुणी सुरू केलेला आहे? तर तुम्हाला इथं जो फोटो दिसतोय तो अँटोनियो गुटेरेस यांचा आहे आणि त्यांच्या मार्फत हा प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे आणि ते सरचिटणीस आहे युनायटेड नेशनचे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर युनायटेड नेशनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी आपण जर बघितलं तर UNAT इनिशिएटिव्हची घोषणा केलेली आहे. तर युनायटेड नेशनचे जे काही उपक्रम आहे त्यामध्ये पैसा वाचवणं आणि कार्यक्षमता वाढवणं हा याच्या पाठीमागील उद्देश आहे. युनायटेड नेशनची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 मध्ये झाली आहे. संयुक्त राष्ट्र जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय लेवलवरची सगळ्यात मोठी एक संस्था आहे. न्यूयॉर्कमध्ये मुख्यालय आहे. 193 देश सदस्य आहे. अँटोनियो गुटेरेस सरचिटणीस आहे. ठीक आहे, भारत 1945 मध्ये सदस्य झाला होता. आपण जर बघितलं तर युनायटेड नेशनच्या लोगोमध्ये कोणाच्या 2 शाखा आहे. तर हे जे काही तुम्हाला दिसतंय, हे जे काही आपण म्हणूया पान जे दिसतंय ते ऑलिव्हचे 2 ते पानं आहे. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर शांतता आणि सुरक्षा. संयुक्त राष्ट्र हा शब्द कोण तयार केला तर फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी. संयुक्त राष्ट्रांना नोबेल शांतता पुरस्कार कधी मिळाला तर 2001 मध्ये. UNO मध्ये हिंदी भाषण देणारे पहिले व्यक्ती होते अटल बिहारी वाजपेयी. भारताने मार्च 2025 मध्ये युनेस्कोच्या संभाव्य वारसा यादीत किती स्थळांचा समावेश केला? तर बघा, युनेस्कोच्या यादीमध्ये आपण काही संभाव्य वारसा स्थळांना ऍड करायला लावलेलं आहे युनेस्कोला की पुढे जाऊन तुम्ही याला वारसा स्थळाचा दर्जा द्या. तर 6 स्थळांना आपण युनेस्कोकडे पाठवलेलं आहे संभाव्य यादीमध्ये ऍड करण्यासाठी. मग मी ती 7 स्थळे तुम्हाला सांगतो. वाराणसीचा गंगा घाट, कांचीपुरम मंदिर तामिळनाडू, सातपुडा व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश, मिलिटरी आर्किटेक्चर ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर हिरेबेंकल मेगालिथिक साइट कर्नाटक, भेड़ाघाट जबलपूर मध्य प्रदेश. युनेस्कोची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 मध्ये झाली होती. युनायटेड नेशनची एक संस्था आहे. पॅरिस फ्रान्समध्ये मुख्यालय आहे. 1946 मध्ये भारत सदस्य झाला. अँड्रो ऑझले हे महासंचालक आहे. बघा मित्रांनो, युनेस्को विषयी काही महत्त्वाचे करंट अफेअर्स. इंदूर आणि उदयपूरला वेटलँड शहर म्हणून मान्यता कोणी दिली तर युनेस्कोने दिली. पश्चिम बंगालला सर्वोच्च हेरिटेज पर्यटन स्थळ म्हणून कोणी घोषित केलं? युनेस्कोने. युनेस्कोच्या यादीत भारतातील पहिले साहित्य शहर कोणतं आहे तर कोझिकोड. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाची यादीत स्थान मिळवणारं पहिलं भारतीय शहर कोणतं आहे तर अहमदाबाद. युनेस्कोने 43वे जागतिक वारसा स्थळ काय म्हणून घोषित केले तर मोईदम, आसाम मधील दफनभूमी, जे मी तुम्हाला प्रश्न विचारला होता पहिले. 2024 मध्ये भारत प्रथमच युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे यजमानपद भूषवले. 2024 मध्ये भारताने पहिल्यांदाच युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे यजमानपद जे आहे ते भूषवलेलं आहे. द टेस्ट क्वेश्चन आहे की रायसीना डायलॉगचं आयोजन कुठं करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर मी आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. जो काही युद्ध सराव आपण एक बघितला, ठीक आहे, आता मी तिकडे जात नाही, ठीक आहे, याच एका क्वेश्चनचं तुम्ही उत्तर द्यायचंय आणि जे पहिले होमवर्क क्वेश्चन विचारलेले आहे तर त्यांचे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, तर थांबूया मग आज इथं. या बॅचेस आहे, या बॅचेस कमी फीज मध्ये क्वालिटी एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर नोट्स, टेस्ट सिरीज, ॲडिशनल गोष्टी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याचा तुम्ही फायदा घ्या.
आणि आपला अभ्यास मित्र ॲप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा, इंस्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. थांबूया मग मित्रांनो, इथं भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.